नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज। नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। कर्नाटक एमडा कोल माइन्स येथे सलग 2 वेळा आंदोलन करणाऱ्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अखेर जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक घेतली। या बैठकीत प्रकल्पग्रस्त खासदार धानोरकर, जिल्हाधिकारी आणि कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। यावेळी कंपनीने प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याचे मान्य केले आणि त्यांच्या प्रलंबित मागण्या सुद्धा मान्य करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांसमोर दिले। त्यामुळे सध्या स्थितीत तरी यावर तोडगा निघाला असल्याचे दिसत आहे। यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना जोडणारा घुगुजवळील मुंगोली पुलाचा चौथा पिलर वाकल्याने वेकुलीने नदीत सिमेंट पाईप टाकून त्यावर ओव्हरबर्डनची माती टाकली होती आणि त्यावर तात्पुरता रस्ता सुरू केला होता। परंतु जून महिन्यात आलेल्या पावसामुळे हा रस्ता वाहून गेला। या प्रकरणी वेकुलीवर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे। चंद्रपूर येथील नियोजन सभागृह येथे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी विभाग व त्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी शेतकरी आधीच हवालदिल झाला असून त्यांना योग्य ती मदत वेळेवर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले। त्यासोबतच पीक कर्ज वाटपाचाही त्यांनी आढावा घेत शेतकऱ्यांना ताबडतोब पीक कर्ज उपलब्ध करून द्या असे निर्देश बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिले। चिमूर तालुक्यात खडसंगी जवळील बरडघाट परिसरात वाघांचा वावर वाढला असून हा परिसर जंगल लगत आहे आणि काल वाघाने एका वासरूवर हल्ला करीत त्याची शिकार केली। त्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे। ऐन पीक हंगामात अशा प्रकारचे वाघांचे हल्ले वाढले तर कसे या विवंचनेत येथील शेतकरी दिसत आहे। सध्या सुरू असलेल्या T20 वर्ल्ड कप मध्ये नौख्या अफगाणिस्तानाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करीत सर्वांना आश्चर्यचकित करून सोडले। क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला नमवले आणि यामुळे गुणतालिकेत बरीच फेरफार झाली असून होणारे सामने उत्कंठेचे ठरतील असे लक्षणे दिसत आहे। विदर्भात सध्या सर्वत्र आकाशात ढग दिसत असून ज्या संततधारेची वाट शेतकरी आणि नागरिक बघत आहे ती संततधार अजून कोसळली नाही। शेतात पिकांची पेरणी झाली असून आता बळीराजा पावसाची वाट पाहत आहे। परंतु असेच जर वातावरण राहिले तर त्यांची धाकधूक वाढेल ही निश्चितच। गडचिरोली जिल्ह्यात नक्षली कारवाईत आघाडीवर असलेल्या जहाल नक्षलवादी गिरीधर व त्याच्या पत्नीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले। या प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दाम्पत्याला 25 लाख रुपयाची मदत केली। तसेच आत्मसमर्पणामुळे नक्षलवाद्यांची कंबर मोडली असल्याचेही त्यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले। चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात काल ओबीसी बांधवांतर्फे नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता। त्याप्रसंगी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ओबीसी बांधवांची ताकद काय असते हे या निवडणुकीत ओबीसी बांधवांनी दाखवून दिले असल्याचे प्रतिपादन केले। त्यासोबतच त्या शेवटपर्यंत ओबीसी बांधवांसोबतच राहतील आणि त्यांचे प्रश्न समोर मांडतील असा विश्वासही यावेळी व्यक्त केला। पुण्यात एका वर्षापूर्वी लग्न झालेले दाम्पत्य आपापसातील भांडणामुळे पत्नी पतीपासून वेगळी राहू लागली। त्यानंतर पतीने तिचा माग काढत तिला जबरदस्तीने तिच्या ऑफिसमधून कारमध्ये बसवले आणि तिला भुलीचे इंजेक्शन देऊन 2 दिवस कारमध्ये डांबवून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार पुणे शहरातील मंचर येथे उघडकीस आला। यानंतर या पत्नीने कशीबशी आपली सुटका करत पोलीस स्टेशन गाठले। यानंतर पतीला व त्याच्या आईला अटक करण्यात आली। Trinity, the School of Learning with CBSE curriculum, IIT and NEET Foundation. Hello, our Trinity proudly launches 6 acres campus. Trinity, the School of Learning, a CBSE curriculum, school with outstanding academic team from all corners of the country. Boasting state-of-the-art modern facilities with a strong emphasis on IIT, JEE, NEET Foundation. Facilities offered: AC classrooms, digital smart screen in every classroom, digitally supported CBSE curriculum, outstanding academic team, student-centric learning supportive curriculum, IIT, JEE and NEET Foundation program, physics, chemistry, maths laboratory, music, dance room, spacious AC library,
Hostel facility available. Sports offered. Cricket, football, volleyball, basketball, badminton, skating, swimming, archery, athletics, table tennis and yoga. అడ్మిషన్లు జరుగుతున్నవి. వివరాలకు సంప్రదించండి. Trinity, the School of Learning, Station Road, Peddapalli. On call 88795 29999. तर या होत्याच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.